जय शिवराय। 1986 ते 30 सप्टेंबर 2024 अप्रेंटिस, जॉब ट्रेनिंग अशी 39 ते 40 वर्षी अखंड सेवाकाळ पूर्वीचे मुकुंद लिमिटेड व सध्याचे मुकुंद बजाज लिमिटेड परिवाराबरोबर कसा गेला हे कळलेच नाही। कारण संपूर्ण मुकुंद बजाज परिवाराने दिलेला सहकार्य आणि भरपूर प्रेम यामुळे हे सर्व शक्य झाले। त्यामुळे मी आपण सर्वांचा मनापासून फार फार ऋणी आहे। पुन्हा एकदा धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। ठरल्याप्रमाणे बस वेळेवर हजर झाली होती। त्याचप्रमाणे बच्चे कंपनी, त्यांचे पालक व मंडळाचे सर्व सदस्य तयारीने वेळेवर हजर होते। मुलांची हजेरी लावून नारळ वाढून गणपती बाप्पा मोरया व शिवरायाची गर्जना करत प्रवासाला सुरुवात केली। नाशिक जिल्ह्यातील व अहमदनगर सीमेलगत असलेला पट्टागड उर्फ विश्रामगड जाण्यासाठी आपल्याला ठाणे, कल्याण, पडगा, कसारा, इगतपुरी, घोटी, पिंपळगाव, टाकेत आणि अवघड असा मेसळवन घाट, कोकणवाडी आणि पवनचक्कीचे जंगल अशा 130 ते 140 किलोमीटर प्रवास करत 5 तासात आम्ही पट्टागडाच्या पायथ्याला पोहोचलो। आधीच आम्ही येथील घरगुती हॉटेलात जेवणाची व्यवस्था केली होती। फटाफट जेवण उरकून घेतले। गडावर माकडाचा उपद्रव होऊ नये म्हणून मुलांची पिट्टू खाली येथेच ठेवल्या व मुलांना गडावर चढताना कशी काळजी घ्यायची याबद्दल सांगून शिवरायाचा गजर करत गड चढायला सुरुवात केली। माकडाला तुम्ही त्रास देऊ नका, काठी बिठी दाखवून तुला उचलून घेऊन जातो, खरंच सांगतो। फक्त आपल्या हातात ठेवायची काठी, त्यांना उगारायची नाही आणि सर्वांनी आपण सुरक्षित जायचं, सुरक्षित यायचं। गडावरची जेवढी पण माहिती आहे वेळेला आपण देऊ सर्व। म्हणजे आता पहिला गेट लागेल तिथे आपली तिथे एंट्री होणार आहे सर्वांची मोजमाप। त्यानंतर आपण आले का सर्व थोडा पण कचरा आपल्याला जे खाऊ देणार आहे ना त्या खाऊचे प्लास्टिकचे पायथ्यापासून दिसणारे गडाचे सुंदर दृश्य पाहून मुलांना गड पाहण्याची उत्कंठा वाढली होती। म्हणून मुले फटाफट गडावर चढण्यासाठी उत्साही झाले होते। पहिल्या दरवाज्यात प्रवेश करतात ठिया करून गडात प्रवेश केला। पट्टागडाचे बांधकाम हे बहमनी सल्तनतीच्या काळात इसवी सन 1347 ते इसवी सन 1490 या काळात किल्ल्याचे बांधकाम झाले असावे। बहमनी सल्तनतीनंतर गडाचा ताबा हा स्थानिक महादेव कोळी समाजाकडे होता। नंतर 1627 दरम्यान निजामशाही व पुढे इसवी सन 1671 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी मोगलाकडून हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील करून घेतला होता। काही दगडाच्या पायऱ्या चढून गेल्यावर दगडावर ठेवलेला सुंदर व मोठी तोफ पाहून मुले फार आनंदित झाली। बाजूलाच भला मोठा फायबरचा हत्ती देखील येथे ठेवण्यात आला आहे। बाजूलाच गडाचा संपूर्ण नकाशा, गडाचा इतिहास व गडाची माहिती असलेला फलक लावलेला आहे। जागोजागी आपणास अशी ही वानर सेना दिसते। गडावर काही पायऱ्या वर चढून आल्यावर लक्ष्मण महाराज गुफा समाधी लागते। स्थानिक लोकांनी सांगितले की ही गुफा अमावस्या व पौर्णिमेलाच फक्त दर्शनासाठी उघडली जाते। प्रत्येक गडावरनं अशी गुफा वगैरे असेल। गडाची नैसर्गिक तटबंदी व काही ठिकाणी तटबंदी व बुरुज का बांधले जातात हे सांगितले। समजा एखादी नैसर्गिक तटबंदी कोठे कमजोर असेल किंवा तेथून तुटलेली असेल, शत्रू सहज गडावर चढू शकतो। त्यामुळे त्या ठिकाणी बांधकाम करून बुरुज किंवा तटबंदी बांधून तो भाग बंदिस्त करून मजबूत केला जातो, जेणेकरून शत्रू सहजासहज गडावर चढू शकत नाही।
महादरवाजा काय असतो, दिंडी दरवाजा काय असतो, चोर दरवाजा काय असतो याची माहिती मुलांना दिली. हा त्रिमक दरवाजा खाली जाणाऱ्या काही पायऱ्या उद्दिष्ट असल्यामुळे आम्ही मुलांना खाली घेऊन जाणे टाळले होते. खाली फक्त एक शरभ शिल्प, पाणी टाकी व पट्टावाडीकडे जाणारा मार्ग आहे. तेव्हा दिसतात का ते पिलर, ते म्हणून ह्याला खांब टाका बोलतात. आणि पाण्यात स्वच्छ पाणी पिण्यासाठी दिसते का मच्छी वगैरे. आणि पिल्लू नाही काय नाही करायचं, नाही अरे तू नको काट नको मारू, चालेल काय नाही करत ते. बहुतेक गड किल्ल्यावर गडदेवी किंवा गडदेव असतो व त्या गडाच्या नावाने त्यांना ओळखले जाते. जसे शिवनेरीची शिवाई देवी, जीवधन किल्ल्यावरील जिवाई देवी, तसेच पट्ट्या किल्ल्यावर ही पट्टाई देवी. त्याचप्रमाणे गणपती, शिव, मारुती यांचे देखील गडावर महत्त्वाचे स्थान असते. मंदिराच्या पुढे आल्यावर एक सपाट माची लागते. याच माचीवर गडावरील छानपैकी साबूत असलेली एकमेव वास्तू म्हणजे अंबरखाना आहे व छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर असे स्मारक बनवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी अनेक मोहिमा काढल्या होत्या. त्यामुळे त्यांना स्वतःकडे लक्ष देण्यास वेळ मिळालाच नाही. स्वराज्यासाठी महाराजांनी आयुष्यात आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मुघलशाही, जंजिरेचा सिद्धी, पोर्तुगीज, डच, इंग्रज अशा अनेक बलाढ्य सत्ताधीशांची लढाया केल्या. औरंगजेबाच्या कचाट्यातून, आग्र्याहून हुशारीने आपली व आपल्या माणसाची सुटका करून सुखरूप स्वराज्यात परतले. तसेच सुरत सारख्या बलाढ्य शहराची लूट आणि बनसूरची लूट ते पण समुद्रमार्गे जाऊन केली. हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांनी केले ते आपल्या आया बहिणीवर, आबालवृद्धावर, स्वराज्यातील सर्वसामान्य प्रजेवर होणारा अत्याचार थांबवण्यासाठी. सुलतानही अत्याचाराला कंटाळून तसेच स्वराज्याचा खजाना भरून औरंगजेबावर वचक बसविण्यासाठी महाराज वाटच बघत होते. तीच संधी चालून आली. मुघल सरदार दिलेर खान हा विजापूरवर चाल करून आला होता. तेव्हा विजापूरच्या आदिलशाहीने छत्रपती शिवाजी महाराजांना मदतीची याचना केली. ही संधी साधून छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलाची मोठी व्यापारपेठ असलेली जालना नगरी नोव्हेंबर 1679 मध्ये सतत 3 दिवस लुटून काढली. जालन्याची जबरदस्त लूट करून महाराज रायगडावर जात असताना ही खबर औरंगजेबाचा मुलगा शहाजादा मुआझम याला कळताच त्याने आपला सरदार रणमस्त खान, आसफ खान, केसर सिंग सारख्या बलाढ्य सरदारांना मोठी फौज घेऊन महाराजाचा पाठलाग करायला रवाना केले. लुटीचा खजाना, हिरे, मोती, सोनं, चांदी, तांबे, उंची कपडे, हत्ती, घोडे भरपूर असल्याने महाराजाची चाल धीमी झाली होती. तेव्हा मुघल सरदार रणमस्त खान याला थोपून धरण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक नवीन रणनीती आखली होती. ती अशी की सरदार शिदोजी राजे निंबाळकर यांनी अर्धी फौज घेऊन पाठलाग करणाऱ्या रणमस्त खान
व त्याच्या 20,000 फौजेला थोपून धरणे व महाराज खजाना सुरक्षितस्थळी घेऊन जातील. महाराजाचा तिसरा डोळा तसेच सह्याद्रीचा खडानखडा माहीत असणारे बहिर्जी नाईक यांनी महाराजांना कळसुबाई रांगेत बळकट, अभेद व विस्ताराने मोठा असलेला मोठा फौजफाटा महाराज व लूट सुरक्षित राहील अशा किल्ल्यावर घेऊन गेले. तो म्हणजेच हा पट्टागड. येथील हवामान, नैसर्गिक सौंदर्य तसेच मोठे सैन्य मावतील व थकलेले सैन्य आराम करण्यासाठी उत्तम गड म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्ल्यावर वास्तव्य करण्याचे ठरवले होते. 25 ते 30 दिवस वास्तव्य महाराजांनी या गडावर केले होते. राजगड, रायगड, पन्हाळा, पुरंदर इत्यादी गडावर महाराजांनी वास्तव्य अधिक काळ केले होते. त्यानंतर विश्रामगडावर महाराजांनी अधिक काळ वास्तव्य केले होते. त्यानंतर महाराज अवघ्या 3 महिन्यात म्हणजेच 3 एप्रिल 1680 मध्ये रायगडावर असताना पंचतत्वात विलीन झाले. जालन्याची मोहीम ही महाराजाची शेवटची ठरली. जालन्याची लूट व संगमेजवळ आपल्या आयुष्यातील शेवटची लढाई करून छत्रपती शिवाजी महाराज 21 नोव्हेंबर 1679 याच पट्ट्या किल्ल्यावर आले होते. शिवरायांचा 8वा साक्षेप मंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे, कैसी असे सकल सुखाचा केला त्याग, म्हणून साधला जो योग, राज्य साधनाची लगबग कैसी केली, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणावे पुरुष, या उपरी आता विशेष, काय द्यावे शिवरायांचे आठवावे. मंदिराच्या पुढे आल्यावर एक सपाट माची लागते. याच माचीवर गडावरील छानपैकी साबूत असलेली एकमेव वास्तू म्हणजे अंबरखाना आहे व छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर असे स्मारक बनवले आहे. अंबरखान्याचे म्हणजेच धान्य कोठाराचे बांधकाम चुना व दगडाचे असून त्याच्या घुमटाला धान्य टाकण्याचे छिद्र केले आहे. सध्या अंबरखान्यात छत्रपती शिवाजी महाराज जीवनावर आधारित काही विशेष सुंदर भित्तिचित्र सजवले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, रायरेश्वराची शपथ, विजयाचा आनंद, शाहिस्तेखानाची छाटलेली बोटे, आग्र्याहून सुटका, काही युद्ध प्रसंग, पावनखिंडीतील लढाई इत्यादी इतिहासात घेऊन जाणाऱ्या सुंदर घडामोडी आपणास तेथे पाहावयास मिळतात. विश्रामगडाचा इतिहास अतिशय रोचक आहे. छत्रपती शिवाजींसाठी आपल्या जीवाची ढाल बनून आहुती देणारे कित्येक शूरवीर आपणास माहीत आहेत. त्यापैकी नरवीर तानाजी मालुसरे, जीवा महाले, शिवा काशीद, जीवात जीव असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगडावरून सुखरूप पोचूस तर शत्रूंना पावनखिंडीत रोखून धरणारे शूरवीर बाजीप्रभू देशपांडे, बादल सैन्य. त्याचप्रमाणे महाराज जालन्याची लूट करून येत असताना संगमनेर येथे मुघल सरदार रणमस्त खान याला व त्याच्या 20,000 संख्येने असलेल्या सेनेला सतत 3 दिवस 3 रात्री लढाई करत रोखून ठेवणारे सुधोजीराव निंबाळकर व ज्ञान आज्ञा सरदारांनी मावळ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून शत्रूची वाट आडून महाराजांना विश्रामगडाकडे जाण्यासाठी आपली ढाल करून शत्रूला थोपून धरले होते. या धूमचक्रीत कित्येक ज्ञान अज्ञान सरदार मावळे कामाला आले. त्याचप्रमाणे शूरवीर सिंधुजीराव निंबाळकर सुद्धा वीरगतीला प्राप्त झाले.
याच गड पायथ्यापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या म्हाळुंगे नदीच्या उगमस्थानी यांची जवळ वीर सिंधुजीराव निंबाळकर यांची समाधी आहे। मित्रांनो, आपण एक दिवस तरी कोठे भटकंतीसाठी जायचे असेल तर पाणी, खाऊ, विजारी, अतिरिक्त कपडे असे कितीतरी साहित्य बरोबर घेऊन जातो। पण मित्रांनो, 3 दिवस 3 रात्र 20,000च्या शत्रूंनी चारी बाजूने घेरले, ते पण घनदाट जंगलात, दरी कपारीत, कितीतरी हिंस्त्र प्राणी, तरी पण शूरवीर सिद्धोजीराव निंबाळकर व 5,000 मावळ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून जीवाची ढाल करून शत्रूला रोखून धरले होते, ते फक्त स्वराज्यासाठी। सिद्धोजीराव निंबाळकर हे फार पराक्रमी होते। त्यांच्या अनेक लढायांपैकी साल्हेरची लढाई येथील मोठा पराक्रम केला होता, जेव्हा 40,000ची फौज घेऊन साल्हेरवर हमला करण्यासाठी आलेल्या औरंगजेबाचा दारुण पराभव केला होता। पेशवे मोरोपंतराव पिंगळे व शूरवीर प्रतापराव गुजर यांच्याबरोबर शूरवीर सिद्धोजीराव निंबाळकर यांनी मोठा पराक्रम केला होता। पवनचक्कीचा मनोरा म्हणजे टावर सर्वसाधारणपणे 100 ते 125 फूट उंचीचा असतो। तो अशा ठिकाणी उभारण्यात येतो जेथे 25 ते 30 किलोमीटर तासांनी वाऱ्याचा सरासरी वेग असायला पाहिजे। अंदाजे तासाला 15 ते 18 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यामुळे पवनचक्की फिरायला चालू होते आणि 50 ते 60 किलोमीटर तासाच्या वेगाच्या वाऱ्याने पवनचक्की आपल्या पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती करत असते। पवनचक्कीच्या पात्याच्या मागील बाजूस एक विशिष्ट गुणोत्तराचा रेशिओचा गिअर बॉक्स लावलेला असतो। तो जवळजवळ 100 पट जास्त पात्याच्या वेगाने फिरतो। जेव्हा वाऱ्याच्या वेगाने पाती 1 मिनिटात 20 वेळा फिरते, तर हा गिअर बॉक्स 2000 वेळा फिरतो, 1 मिनिटात फिरतो। गिअर बॉक्सच्या एका बाजूचा शाफ्ट पात्याच्या बाजूने तर दुसरीकडेचा शाफ्ट हा जनरेटरला जोडलेला असतो। भारतात 1985 मध्ये गुजरातमधील मांडवी येथे व्यापारी तत्वावर आशिया खंडात सर्वात पहिले पवन ऊर्जा केंद्र उभारण्यात आले होते। त्यानंतर पश्चिम बंगाल, महाराष्ट्र इत्यादी राज्यात पवन ऊर्जा केंद्र उभारण्यात आली। आपला इतिहास, आपली संस्कृती, आपले वारसास्थळ, आपले पूर्वज हे आपल्या भावी पिढीला कळावे, त्यांची जवळून ओळख करून देणे व त्यांच्यात देशाभिमान, स्वाभिमान, त्याग, बलिदान याची जाणीव करून देऊन त्यांच्यावर हे संस्कार निर्माण करणे, तसेच पशु, पक्षी व निसर्गाची आवड निर्माण करणे हाच मुख्य उद्देश मुकुंद बजाज सांस्कृतिक मंडळाचा असतो। असा उपक्रम दरवर्षी राबवून एका नवीन ऐतिहासिक वारसाची भेट दिली जाते। कोथीगड, लोहगड, कोरीवगड, त्याचप्रमाणे नाणेघाट, माथेरान जंगल भटकंती व आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पट्टागड उर्फ विश्रामगड हा ऐतिहासिक किल्ला भेट देण्यासाठी आज आम्ही आलो आहे। हे सर्व शक्य होते ते मुकुंद बजाज कंपनीच्या आर्थिक सहाय्याने, मुकुंद बजाज कळवा एम्प्लॉईज युनियनच्या सहकार्यामुळे, तसेच सांस्कृतिक मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम व्यवस्थित होण्यासाठी घेतलेली मेहनतीमुळे, तसेच बालगोपालनी शिस्तीचे पालन करून कसलीही दगामस्ती न करता केलेले सहकार्य आणि विशेष म्हणजे मुलांच्या पालकांनी मुलांना पाठवून मंडळावर ठेवलेल्या विश्वासाने हे सर्व शक्य होते। जर आपणास माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया, धन्यवाद।